दरम्यान भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील हवामानाबद्दल एक महत्त्वाचा इशारा दिलाय। पुढील काही दिवसात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये थंडीची लाट येणार आहे। रात्रीच्या किमान तापमानात मोठी घसरण अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानात मोठी घट दिसून येईल। उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे। तशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानात मोठी घट दिसून येणार। तिकडे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्याचा पारा 10°C वर गेलाय। रात्री आणि दिवसा देखील नागरिकांना थंडी जाणवते आहे आणि त्यामुळे नागरिक शेकोटीचा आधार घेतात। तर शेतावर जाणारे शेतकरी देखील सूर्याचा पारा कधी चढतो याची वाट पाहूनच आपली कामं करतात। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभय भुते यांनी। भंडारा जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यापासूनच थंडीला सुरुवात झाली, मात्र आता जो आजचा पारा आहे, आज भंडारा जिल्ह्यामध्ये 10°C एवढा कमी पारा आज नोंदवण्यात आलेला आहे व थंडीचा कडाका हा वाढलेला असून शहरी भागासह ग्रामीण भागामध्येही थंडीमुळे नागरिकांना एक मोठा त्रास होताना दिसत आहे। आता नागरिक या थंडीसाठी बचाव करण्यासाठी नागरिक आता शेकोटीचा आधार घेत असून यामुळेच एक शेकोटी जी आहे ती सर्वांसाठी महत्त्वाची ठरत आहे व आपण या ठिकाणी बघू शकतोय की काही नागरिक आहेत या थंडीपासून बचाव करण्यासाठीच शेकोटीचा आधार घेतात आणि आपण सध्या यांच्याकडून जाणून घेऊयात की या थंडीच्या त्यांना काय अडचणी आहेत। सांगा, आज जी थंडी आहे याच्यामुळे तुम्हाला काय कोणत्या अडचणी येत आहेत? ह्या थंडीमुळे आम्ही शेतावर जाऊ शकत नाही। ऊन निघेपर्यंत आम्ही शेकोटीजवळ थांबून राहतो, बाकी एकही कामं करू शकत नाही। नक्कीच ही वाढलेली थंडी आहे आणि यामुळे शेतकरी असतील किंवा इतर नागरिकही असतील ते आपले जे नित्याचे कामं आहेत ते करू शकत नाही व त्यांना या थंडीचा जो कडाका आहे हा झेलत आपले कामं थांबवावे लागत आहेत व कुठेतरी एक शेकोटीचा आधार या ठिकाणी सर्वांना महत्त्वाचा ठरत आहे। अभय भुते, NDTV मराठी, भंडारा।